3 वर्षापूर्वी आपण त्या आवळ्याची लागवड केली होती, परंतु इथे दुर्लक्षित झालं का तर 12 एकरमध्ये 300 झाडं पहिली होती, सगळं गॅप झालेला होता. मग विचार केला ह्याला जगवायचं असेल तर एक आंतरपीक असणं आवश्यक आहे, म्हणजे ह्या पिकाच्या खता पाणी औषधासोबत ह्याला सगळं मिळून जातं. म्हणून अतिशय जोमात रोपायचं आता आवळ्याचे 3रं वर्ष लागवड करून झालेलं आहे. पण आज मी तिला सरासरी प्रत्येक झाडाला 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आवळा आहे. पुढच्या वर्षी एका झाडाला एक 5 किलोची अपेक्षा आहे. त्या हिशोबाने याचं मेंटेनन्स चालू राहील. समजा ह्याच्यामध्ये जो शेवगा घेतलेला आहे जमीन चरड भरड असल्यामुळे आता ह्याचं पहिलं टॉपिंग झालेलं आहे, काल संपलेलं पहिलं टॉपिंग. पण पहिल्या टॉपिंगमध्येच हे बघा कळीचं प्रमाण, म्हणून शेवग्यालाही फार भारी जमीन लागत नाही. जर शेवग्याला आपण भारी जमिनीत शेवगा लावला तर ते शारीरिक वाढीकडे जास्त झुकतं. म्हणून त्याचं शारीरिक वाढ कमी आणि उत्पादन वाढवायचं असेल तर ह्याला चरडभर जमीन म्हणजे मुरमाड जमीनसुद्धा चालते. तर भविष्यामध्ये कोणाला आवळा लावायचा असेल तर शेवग्याचे आंतरपीक जरूर घ्या. तुम्ही 4 वर्षापर्यंत शेवग्याचं आंतरपीक घेऊ शकता, म्हणजे 4 क्रॉप मिळतात. एकरी कमीत कमी 2 लाख मिळाले समजा तर 3ऱ्या वर्षी आवळा चालू होतो, 4थ्या वर्षी आवळ्याची झाडं स्ट्रॉंग होतात. मग शेवगा काढायचा का एखादी वर्षी ठेवायचा त्या झाडाच्या आकारानुसार ठरवायचं. किंवा आपण आता आवळा आहे 18 फुटावर, जर पुढचे 5व्या वर्षी आपल्याला वाटलं आवळ्याला शेवगा त्रास करतोय तर त्याच्या शेजारचे 2 झाडं काढून घ्यायचे, मधले 6 झाडं ठेवायचे. म्हणजे नाही शेवग्याचं आणखीन 2 वर्ष उत्पादन पुढे ढकलायचं, वाढून मिळतं, तो बोनस समजायचा आपण. आणि मग या पद्धतीनं नियोजन करा. चरडभर जमीन असेल आवळ्याचं नियोजन करा, आंतरपीक शेवग्याचं नियोजन करा, म्हणजे तुम्हाला उत्पादन वाढीसाठी मदत होईल. नमस्कार.